असा व्हिडिओ जर मला उडुपीला यायच्या आधी मिळाला असता, तर मी तो नक्की सेव्ह केला असता आणि माझी ट्रिप पण प्रॉपर प्लॅन केली असती. हाय, मी पल्लवी. थंडीचा सीझन चालू झालाय आणि आता हाच बीच व्हॅकेशनला जाण्यासाठी परफेक्ट टाईम आहे. तर चला सांगते, 4 दिवसात तुम्ही कसं बीचेस फिरू शकता, वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि मँग्रोव्हजमध्ये कायाकिंग करू शकता, एक आयलँड व्हिजिट करू शकता, लाईट हाऊसवरून मेस्मरायझिंग सनसेट बघू शकता, सुंदर टेम्पल्स बघू शकतात आणि कसं एक सुंदर हेरिटेज विलेज बघू शकता. तर सर्वात आधी तुम्ही पोहोचा उडुपीला. इथे पोहोचून एक बाईक रेंट करा आणि बघा कृष्णमठ. त्यानंतर हस्तशिल्प हेरिटेज विलेज, जिथे तुम्हाला पाहायला मिळेल पूर्वीच्या काळात वापरत असलेल्या वस्तू, जुनी राहणी पद्धत आणि बरंच काही. मग डे 2ला तुम्ही जा केमानूला. इथे आहे हँगिंग ब्रिज आणि इथेच तुम्ही करू शकता मँग्रोव्हजमध्ये कायाकिंग. त्यानंतर या मालपे बीचला, जिथून फेरीने तुम्ही जाऊ शकता सेंट मेरीज आयलँड, जे युनिक रॉक फॉर्मेशनसाठी प्रसिद्ध आहे. परत मालपे बीचला येऊन इव्हिनिंगला करा वॉटर ॲक्टिव्हिटीज आणि इथेच बघा आजचा सनसेट. डे 3 तुम्ही रिझर्व्ह ठेवा टेम्पल टूरसाठी आणि बघा कुंजारुगिरी श्री दुर्गादेवी टेम्पल, पजाका क्षेत्र, उचिलाचं श्री महालक्ष्मी टेम्पल, कटपदीचं श्री विश्वनाथ क्षेत्र आणि जवळच असलेलं कोरगज्जा टेम्पल, जिथे देवाला चक्क दारू चढवतात. इव्हनिंगला 5 पर्यंत पोहोचा कापू बीचला. 5:15ला लाईट हाऊस ओपन होतं आणि तिथूनच एक अनफॉर्गेटेबल सनसेटचा अनुभव घ्या. नेक्स्ट आणि लास्ट डेला जा मट्टू बीचला. इथे एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला बॅकवॉटर्स असलेल्या रोडवर छान मॉर्निंग राईड करून एका पॉइंटला तुम्हाला व्हेल स्कलसुद्धा पाहायला मिळेल. आणि इट्स टाईम टू लीव्ह दिस पॅराडाईज. या सगळ्यात जर तुम्हाला बीच स्टे मिळाला तर नक्की घ्या. मी राहिलेली शोर इंडियाच्या रिव्हर साईड स्टेमध्ये. यांच्याकडे आहेत रिव्हर व्ह्यू स्टेज, जिथून तुमच्या रूममधूनच तुम्ही पाहू शकता सुंदर सनसेट आणि रिव्हर व्ह्यू. जर तुम्हालाही हवी असेल उडुपीची डिटेल्ड आयटिनरी तर कमेंट करा ये उडुपी आणि संपूर्ण प्लॅन असेल तुमच्या DM मध्ये. आणि अशाच अजून व्हिडिओजसाठी हे भलते अवघड नसतेला सबस्क्राईब करायला विसरू नका.